हा हॅलो. जय जाऊ जय शिवराय. राजेंद्र राऊत साहेब बोलतात का? हा मीच बोलतोय. जय शिवराय. बोला की. जय शिवराय. मी आशुभाऊ ढवळे बोलतोय. म्हणलं अखंड मराठा समाजाचा सेवक बोलतोय मी. बोला. आणि समाजाचा नोकर बोलतोय. हॅलो. बोला. काय नाही, ते तुमचं प्रेम बघितलं काल, खूप आवडलं, खूप छान. ते तुमचं भाषणात ते तुम्ही बोलला नव्हता होय, ते तुमचं बघितलं, खूप छान. तुम्ही तुमचं प्रेम आहे समाजावर ते बघितलं हो. त्यामुळे म्हणलं फोन तर लावून बोलावं, तर म्हणलं तुमच्याशी दोन गोष्टी, दुसरं काय नाही. कार्यक्रम तुमचं प्रेम आवडलं, पण आपल्याला लय आवडलं आपल्याला. बर बर. पण ते मला एक प्रश्न पडला होता साहेब, पण एक तो विचारू का तुम्हाला प्रश्न? आता काय करा, समोर या माझ्या आणि विचारा, आणि इथं बार्शीत आपल्या सगळ्या मराठ्याला एकत्र करून आपण पत्रकार परिषदेत एकमेकाला बोलू. नाही ना, ऐका ना साहेब, ऐका ना साहेब, एक छोटासा प्रश्न आहे माझा की प्रश्न नाही असू द्या, की माझा एक विषय होता तुम्हाला विचारायचा, की तुमचं असंच प्रेम जर ज्यावेळी फडणवीसनं लाठी हल्ला केला होता मराठा समाजात, तुमचं असं कुळकुळ प्रेम तुमचं कुठे गेलं साहेब? ऐकून घे, मला कुणाचंच घेणं देणं नाही, मला शिकवून तुमचं ते फडणवीस, तुमचं ते फडणवीस प्रेम आता उचलून चाललंय, ते जरा उकळून जरा ते बंद करा ना साहेब. नेमकं कोणाला शिवाय देताय तुम्ही? काय चाललंय? आणि नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही. का मराठा समाजाने तुमचा आदर केला, तुमचा मान सन्मान केला, कशाला कुणाच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गप बसतात, सगळे मंत्री माजी मंत्री गप बसतात, तुमच्या शिव्या खात्यात, आयमाय काढता. मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला, ही भाषा आहे का तुमची? अरे माझ्या आताड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला 4-5 दिवसच लेट आलो भेटायला. आम्हाला संडास मध्ये बसला काय, अशा जर भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची? ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का? हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का? या प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही नका सुद्धा म्हणले माजलगावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असं तसं, त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे. अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे. परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा, माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा, माझ्या बायकोला पण माहित आहे. आता माझ्या बायकोने आईबापाने काय केलं तुम्हाला काय बोललेत का? मी तरी काय बोललोय का? आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माजलगावच्या सभेमध्ये हे त्या राजेंद्र राऊताच्या दारात जागा आहे का सभा घ्यायला? दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे. माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराणं आहे. इतिहास बघा. मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडलंय, जेलमध्ये गेलोय ते पण बघा. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा राऊताच्या दारात सभा घ्यायची. तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून, एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही, महायुती सरकारचं म्हणतो, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत, फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असतील असू द्या, अजितदादा पण मराठ्याचे आहेत. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल, हे जर पाप असेल, आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं, ह्या प्रश्नाची जर उत्तर या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेभाऊ राऊत, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो, अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजा राऊतचा जय, आपला राजकारणाचा संबंध नाही, यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं, पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची, ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं भले 10-20 एकर जमीन राहिली तरी चालेल, अख्खी इस्टेट गेली तर आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू, त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या
मराठ्याचा मावळा. तुम्ही ही प्रामाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो, माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो. जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजूभाऊ राऊत मी हे काम केलंय, मी वाघ आहे मराठ्याचा, या वाघाने काम केलंय. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब नाजीदारांकडे जातो, त्यांना सह्या मागतो. जर नाही सह्या दिल्या तर बार्शीत अशीच पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो. दादा हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांगणारं घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे. या राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही. एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्यावर मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो. आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं, आणखीन पण पेढा भरवेल. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल. की राजा भाऊ राऊतचं चॅलेंज आहे. कोण मराठ्याचा माणूस बोलत नव्हता, पण आज ही पट्ट्या राजा राऊत किती तुकडे व्हायचे पण किती तुकडे करायला लावायचे त्याचं भान मला पण राहणार नाही. आणि सभा उधळणं बिधळणं माझं काम नाही. इमानदारीनं या पांडे चौकात 50 लाख रुपये खर्चून तुमची जरंगे दादा सभा जाहीर घेण्याची जबाबदारी या राजा राऊताची असेल. आणि प्रत्येक घरातला बाया माणसासहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पांडे चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाभाऊ राऊताची असेल. सभेची तारीख सांगा, त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही. हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची. ह्याच्यातनंच ही उत्तर दादा आणि इथनं पुढे तुम्ही उत्तर द्याच. मग माझी 10-20 हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली. आधी केलं तर आमच्या पोरांनी फोन म्हणलं घ्या तरी बोलून त्यांना कुठं आले विचारू रेल्वेत आणलंय काय आरक्षण उतरू लागायला माणसं लागले आरक्षण. तर ते म्हणला मला आगूट लागली, त्याला संडास लागली. हा ते म्हणला मी बाथरूमातच बसून मग खरं सांगत होता का काय माहिती का भांड्यातच झोपलाय त्या काय माहिती. ती म्हणत होता मला हागायला आली काय काय लागत असतं आखाडात ते लागलं होतं म्हणला मला. हा ते जे बोललाय ते बोलला काढा म्हणा त्याचे तुमच्याकडे यंत्रणा आहे फोनवर म्हणलाय का नाही. आता आम्ही काय रेकॉर्डिंग फिकून तसले धंदे करीत नाहीत आम्ही. ते म्हणलाय का नाही बघा ते फोनवर. म्हणलं मग जाऊन द्या बाबा त्याला संडास बरी झाल्यावर चटीन